राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि दलित आणि आदिवासींचा प्रश्न गंभीर झालेला आहे। दलित, आदिवासी, मुस्लिम, बहुजनांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। अनेक हत्याकांडांनी बीड जिल्हा, मराठवाडा आणि महाराष्ट्र असा हादरून गेलेला आहे। या ठिकाणी पारधी समाजाचं शिरूर कासारला घर जाळण्यात आलं, त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। एवढंच नाही, भूमिहीन असताना, कुठेही घर नसताना त्यांना बेघर करण्यात आलं। आज त्यांच्या कुटुंबातले सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या आंदोलनाला साधा तहसीलदार सुद्धा भेटत नाही। विकास बनसोडेचं हत्याकांड झालं आष्टीमध्ये, त्याचं 2 दिवस डांबून त्याला मारण्यात आलं, त्यात सुद्धा आरोपी अटक नाहीत। सोमनाथ सूर्यवंशीच्या मारहाणीचा अहवाल न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर केला आहे, त्याला सुद्धा न्याय मिळत नाही, कुणावर गुन्हा दाखल होत नाही। अहवाल आणि आयोग असं भिजत गोंगडं ठेवलं जातंय। कांतीलाल माने हा बौद्ध समाजाचा आहे, त्याचं हत्याकांड झालं। धनगर समाजाचा माऊली सोट याचं हत्याकांड झालं। नागपूरच्या दंगलीमध्ये इरफान पठाण, त्याचं सुद्धा त्या ठिकाणी दुर्दैवी त्या दंगलीमध्ये मरण पावला। एकापाठोपाठ एक संतोष देशमुखच्या हत्याकांडातील कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। असे राज्यभर घटना घडतायत आणि राज्य सरकार गेंड्याच्या कातडीची निद्रिस्त अवस्थेमध्ये संवेदनशील प्रकरणाला संवेदनशील मानसिकतेतून बघत नाही, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून सगळ्या मागण्याला घेऊन आज आम्ही आंदोलन केलंय। त्याच्यात विभागीय स्तरीय मागण्या आहेत, राज्यस्तरीय मागण्या आहेत, देश पातळीवरील मागण्या आहेत। यात राज्यस्तरीय मागण्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणतात की लाडली बहीणसाठी 8,000 कोटी रुपये सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे वळवण्यात आलेले आहेत। हे दुर्दैव आहे की मतासाठी लाडली बहीणला तुम्ही पैसे वळवतायत, पण ते दलितांचे आहेत, त्यांच्या दलित वस्ती सुधार योजनेचे आहेत, त्यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या निधीचे आहेत, त्यांच्या शिष्यवृत्तीचे आहेत, त्यांच्या शिक्षणाचे आहेत, आणि ते पैसे लाडली बहीणला वळवले जातात। हे वळवणाऱ्या मंत्र्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। पारधी समाजाचं घर ज्या गटात होतं त्या गटामध्ये 500 घरं अतिक्रमित आहेत, कुणावरही कारवाई नाही, केवळ पारधी समाजाच्या 13 घराला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। त्यांचे घरं निर्माण करून दिले पाहिजेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे घरं पाडले त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल आहे त्यातल्या सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे आणि सर्व हत्याकांडातील आरोपी अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे, अशी व्यापक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी लढतोय। प्रशांत कोरटकर नावाचा आतंकवादी हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजामाता यांना टार्गेट करतो, इंद्रजित सावंतला धमकी देतो, तो मात्र दुबईला जातो आणि इतर जाती बघून जे आरोपी पकडले जातात किंवा जातीला बघून न्याय दिला जातो, हे दुर्दैव आहे। म्हणून कोरटकरला सुद्धा अटक करून त्याच्यावरती UAPA ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्याला आतंकी म्हणून सोलापूरकर आणि कोरटकर यांची घोषणा झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे। महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे, ही सुद्धा देशव्यापी मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी जन आंदोलन केलेलं आहे। लवकरच जर याच्यामध्ये विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी SP-ना घेऊन या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घ्यावी, तशी आमची चर्चा झालेली, त्यांनी आम्हाला सकारात्मक या ठिकाणी रिप्लाय दिलेला आहे आणि तात्काळ दखल घेतील अशी अपेक्षा आहे। पण दखल जर नाही घेतली तर राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, हा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून देतोय। दीपक केदार, ऑल इंडिया पॅंथर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष।